नमस्कार. पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर हिला UPSCने दोषी ठरवले असून तिची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. UPSCने तिला दोषी ठरवले नसल्याचा मुद्दा बचाव पक्षाने मांडला होता. त्यानंतर UPSCने दुपारपर्यंत तिला म्हणणे मांडण्यास वेळ दिला होता, पण तिने काहीच प्रतिसाद न दिल्याने तिचे रेकॉर्ड तपासल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. 2009 ते 2023 या कालावधीत 25,000 उमेदवारांचे रेकॉर्ड तपासण्यात आले असून पूजा खेडकर वगळता कुणीही दोषी आढळलेले नाही. कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात गँगस्टर अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सुप्रीम कोर्टाने अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेवर बंदी घालण्याबाबतच्या पूर्वीच्या आदेशाची पुष्टी केली. पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरची ठेवली आहे. उरण येथील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात तपासाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करताना यशस्वीच्या शरीरावर 2 टॅटू आढळले आहेत. यामध्ये टॅटूमध्ये आरोपी दाऊद शेख याचे नावही मिळाले आहे. यावरून तपास करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दाऊद शेखने यशस्वीला टॅटू काढण्यास भाग पाडले की तिच्या संमतीने हे केले याचा शोध पोलीस घेत आहेत. न्यायालयाने दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांचा बॉडीगार्ड अजय गिरी यांनी रिव्हॉल्वरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. अजय गिरी पोलीस वसाहतीमध्ये राहत होते. त्यांनी घरगुती कारणावरून जीवन संपवल्याची माहिती आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. भाईंदरमध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अटकेला विरोध करत आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गरम पाणी फेकले. पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लातूर शहरातील एका नामांकित वसतिगृहात 13 वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 4 दिवसांपूर्वी हा विद्यार्थी हॉस्टेलमधून पळून गेला होता, पण त्याला परत आणण्यात आले होते. संबंधित विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या बाथरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस पुढील तपास करत आहेत. जालन्यामध्ये तलवारींचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 22 तलवारी जप्त केल्या आहेत. अमृतसरवरून तलवारींचे पार्सल आले होते. एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. मुलाच्या नावे बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करी म्हणून मैत्रिणीला फ्रेंड केले. ही मैत्रीण या युवकाच्या प्रेमात पडली, मात्र युवकाने आत्महत्या केल्याचे भासविल्याने मैत्रिणीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी संशयित युवतीला अटक केली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आले. एका महिलेने गोड बोलून एका पुरुषाला आपल्या जाळ्यात अडकवले आणि त्याची 27 लाख रुपयांची फसवणूक केली. महिलेने व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून संबंधित व्यक्तीशी मैत्री केली होती. संबंधित व्यक्तीने सायबर क्राईम पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. पाकिस्तानमध्ये एक भिकारी बेशुद्धावत सापडल्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आणि चौकशी सुरू केली. तपासादरम्यान पोलिसांना भिकारीच्या खिशातून 5 लाख रुपये व पासपोर्ट सापडला. हा भिकारी अनेकदा सौदी अरेबियाला गेल्याचा उल्लेख पासपोर्टमध्ये आहे. भिकारीकडे एवढी मोठी रक्कम आणि पासपोर्ट आढळल्यामुळे तो भिकारी नसावा किंवा एखाद्या मोठी टोळी चालवत असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.